नमस्कार. मी इथे वर चढले हा कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र पाहायला. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जमिनीच्या खाली घेऊन जाणार आहे. म्हणजेच मी तुम्हाला लंडनमधील पहिलं आणि एकमेव अंडरग्राऊंड हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे. तर चला थेट आपण तिथेच जाऊयात. अहो, ही उंच इमारत पाहून भारावून जाऊ नका. हे वेगळं हॉटेल आहे आणि झेडवेल जिथे आपण जाणार आहोत ते अंडरग्राऊंड हॉटेल आहे. आपल्या इथे काही घरे असतील जे खूप आधी बांधली असतील, तर त्यामध्ये तळघर असं असायचं, म्हणजे बेसमेंट असं असायचं, एक मजला खाली. तसंच इथे आपण 4 ते 5 मजले खाली जाणार आहोत. तर आता आपण ग्राउंड फ्लोअरवर आहोत. 4थ्या मजल्यावर खाली, जमिनीच्या खाली 4थ्या मजल्यावर रिसेप्शन आहे आणि काही रूम्स आहेत आणि 5व्या मजल्यावर सुद्धा संपूर्ण रूम्सच आहेत. हे हॉटेल अगदी सेंट्रल लंडनमध्ये आहे, त्यामुळे आजूबाजूला सेंट्रल लंडनचा अगदी गजबजाट आणि त्यामध्ये हे स्थित अंडरग्राऊंड हॉटेल. ह्याचं एंट्रन्स पाहून मला असं वाटलं की मी मुंबईच्या कुठल्या तरी एका सोसायटीच्या आत शिरत आहे. लिफ्टमधून खाली आल्यावर 4थ्या मजल्यावर असं रिसेप्शन होतं उजव्या बाजूस आणि ही अशी सोशल स्पेस होती. ह्या कोपऱ्यात चहा, पाणी आणि कॉफी ह्याची सोय होती आणि ह्या इलेक्ट्रॉनिक नळातून गरम आणि थंड पाणी दोन्ही यायचं. जर या सोशल स्पेसमध्ये तुम्हाला चहा आणि कॉफी सोबत काहीतरी वाचायचं असेल तर कोपऱ्यात इथे काही पुस्तकांची ऑप्शन्स सुद्धा होते. टॅक्सी बुक करण्यासाठी आणि खाणं पिणं ऑर्डर करण्यासाठी ही मशीन अशी इथे ठेवलेली. अंडरग्राऊंड असल्या कारणाने या हॉटेलला खिडक्या नाही आहेत. डेकोरेशन म्हणजे डेकॉर पण तुम्ही बघू शकतात की अगदी मिनिमल, अगदी मोजकं आणि लाईट असंच आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला एक आरामदायी एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे असं या हॉटेलचं उद्देश्य आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये त्यांनी टेक्नॉलॉजिकल डिस्ट्रॅक्शन्स नाही ठेवले आहेत, म्हणजे टीव्ही वगैरे त्यांनी नाही ठेवला आहे. या उलट त्यांनी पुस्तकं, मला प्रत्येक टेबलवरती वेगवेगळी पुस्तकं मला पाहायला मिळाली. माझी आजी मला सांगायची की जेव्हा घरोघरी टीव्ही नव्हते तेव्हा आयुष्य खूप सरळ होतं. कामाहून परत आल्यावर घरच्यांशी बोलायचं, एकत्र जेवायचं, मग एखादं ग्रंथ वाचन किंवा पुस्तक वाचन करायचं आणि मग साधं झोपून जायचं. आणि मला तिचं म्हणणं पटतंय. जर आपण टेक्नॉलॉजीचा अतिरिक्त नियमापलीकडे वापर केला तर आपल्या झोपेवर, स्पेशली जेव्हा झोपण्याच्या वेळेला जेव्हा आपण मोबाईल फोन्स बघतो, टीव्ही बघतो, तेव्हा कुठेतरी आपल्या झोपेवर परिणाम होतोच. त्यामुळे या हॉटेलमध्ये टीव्ही नसण्यापाठचं कारण मला पटलं. हे इथे चेक इन स्टेशन्स ठेवले आहेत, म्हणजे तुम्ही स्वतःहून एंट्री करू शकतात. तुम्ही जेव्हा येतात हॉटेलमध्ये तेव्हा तुम्हाला रिसेप्शनला जाण्याची गरज नसेल. डावीकडे रिसेप्शन होतं आणि ह्या दिशेने सगळे रूम्स आहेत. पॅसेजमध्ये असे पेंटिंग्स वगैरे नव्हते. मला सगळीकडे ग्रे रंग दिसत होता, म्हणजे ग्रे दरवाजे, ग्रे भिंती आणि ग्रे कार्पेट्स, आणि ह्यांच्या थीमला तो व्यवस्थित मॅच सुद्धा होतो. इथे पॅसेजमध्ये असे पाईप्स पाहायला मिळतात, ते त्यांनी कव्हर केलेले नाही आहेत. सुदैवाने मला कोपऱ्यातली रूम मिळाली तिकडे आणि माझ्या बाजूला अगदी कोणीच नव्हतं. माझी एकटीची रूम ह्या बाजूस होती. ही डाव्या बाजूची माझी खोली आहे आणि ह्या दिशेस फायर एक्झिट होतं. मला ह्या हॉटेलचं एक आवडलं की त्यांनी थीमचा अगदी विचारपूर्वक त्यानुसार त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. आता ही समोरचीच भिंत बघा, त्यांनी ती व्यवस्थित कव्हर केलेली नाहीये, तशीच रफ आणि मॅट फिनिशची ठेवलेली आहे. त्यामुळे त्या थीम सोबत ते व्यवस्थित जात. आणि रंगांमध्ये सुद्धा तसे फार ब्राईट नाही, अशा काळपट साधारणतः रंगांचाच त्यांनी त्यातल्या त्यात ब्राईट शेड्सचा त्यांनी वापर केला आहे. आता मी तुम्हाला माझी हॉटेलची रूम दाखवते. ह्या रूममध्ये अगदी फार काहीच नव्हतं, फार मिनिमलिस्टिक होतं. ह्या रूमचं नाव ककून असं होतं, म्हणजेच रेशमी किड्याचं कोश. एखाद्या कोशाप्रमाणेच अशी छोटी जागा आणि त्यात मोजकं सामान. इथे फ्लोरिंगमध्ये कार्पेट्स नव्हते बरं का, असं टाईल्स होते. ही एवढीच हॉटेलची रूम होती, म्हणजे बेड आणि समोर टॉयलेट, बाथरूम. ह्यांचं एअर कंडिशनिंग सिस्टम मात्र खूप चांगलं आणि खूप पॉवरफुल होतं. आणि असलंच पाहिजे, कारण दुसरी सोय कुठे. कपड्यांसाठी इथे खुंटी पाहायला मिळतात, कपाट नव्हतं. आणि एक मोठा आरसा.
तुम्ही पाहूच शकतात की बेड सोडलं तर अजून दुसरं काही फर्निचर नाही. बाथरूममध्ये हे आवडलं की अगदी साधी सोपी रचना, एकच नळ, उजव्या बाजूस थंड पाणी, डाव्या बाजूस गरम पाणी आणि नो कॉम्प्लिकेशन्स ॲट ऑल. एक गोष्ट जी आवडली नाही ती म्हणजे दरवाजा किंवा उंबरटासारखं काही नसल्या कारणाने पाणी बाहेर येऊ शकतं जर तुम्ही फार वेळ आत असाल तर. तशी थोडी इथे उतरण होतीच पाणी बाहेर पडू नये म्हणून, पण मला ती फार इफेक्टिव्ह वाटली नाही. आणि इथे टॉयलेटमध्ये फ्लश केल्यावर त्याचा जो आवाज होता तो फार कर्कश होता, त्या यंत्रणेचा आवाज फार कर्कश होता. त्यामुळे ती एक गोष्ट मला जरा इरिटेटिंग वाटली. मला ना असा आरसा खूप आवडतो, असं बटन दाबलं की त्याच्या पाठून लाईट पेटते. त्यामुळे माझा तो चालू बंद करण्याचा प्रयास तुम्ही पाहूच शकतात. आपण असं म्हणतो की आपल्याला एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल तर आपल्या आजूबाजूचा परिसर आपण तसं बनवलं पाहिजे. त्यामुळे ह्या हॉटेलमध्ये त्यांनी असं परिसर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांनी तुम्हाला शांत झोप आणि आराम मिळेल. आणि त्यामुळे ह्या हॉटेल रूममध्ये सुद्धा मोजकंच सामान होतं. मी इथे एकटी ट्रॅव्हल करत होते आणि बहुतेक वेळ माझा हॉटेल बाहेरच होता आणि माझं हॉटेलमध्ये झोपण्यासाठीच येणं व्हायचं. त्यामुळे मला ही जागा साजेशी वाटली. आणि प्रत्येकालाच ही जागा आवडेल किंवा सूट करेल असं मी नाही म्हणणार, पण माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स ह्या हॉटेलचा खूप चांगला होता. स्टाफ चांगला होता, हॉटेलमध्ये स्वच्छता होती, लाईट घालवली की असा काळोख व्हायचा आणि त्यामुळे छान आणि शांत झोप लागायची. झोपायची गादी सुद्धा अगदी कडक नाही किंवा अगदी मऊ नाही, एकदम परफेक्ट होती. अंडरग्राऊंड असल्या कारणाने लंडनच्या अंडरग्राऊंड ट्रेनचा अधूनमधून आवाज यायचा, पण मला इथे अगदी बिछाण्यावर पडल्या पडल्या झोप यायची. माझ्या मते लंडन पासून डिस्कनेक्ट होण्यासाठी हे चांगलं हॉटेल होतं. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप आरामदायी आणि पॉझिटिव्ह असा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.